नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुणे ते पंढरपूर किंवा आळंदी पंढरपूर हा जो नॅशनल हायवे 965 नंबरचा आहे, तर ह्याचं वायडनिंग काम, त्याचबरोबर याच्या साईडला पालखी मार्गाचं काम, अशा पद्धतीने एकंदरीत आपण या महामार्गाच्या कामाची अपडेट पाहत आहोत। आज आपण आलेलो आहोत फलटण या शहराला जो बायपास लाभलेला आहे, याचं काम लोणंद साईड कडील जे काम आहे, तर त्या ठिकाणी जे कॅनल आहे, कॅनल ब्रिजचं वगैरे काम, तर ते सध्याच्याला पेंडिंग आहे, ते पण सुरू आहे सध्या। तिथलं काम जर पाहिलं ते काम बाकी आहे, तिथून पुढे काम किती झालेलं आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक जरूर करा। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग जवळपास 221 किलोमीटर लांबीच्या या नॅशनल हायवेचा दिवे घाट ते पंढरपूरच्या पुढे मोहोळपर्यंत विस्तार केला आहे, ज्यामध्ये सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस व पंढरपूर यासारख्या 7 महत्त्वाच्या शहराला बायपास निर्माण करण्यात आले आहेत। मागील व्हिडिओमध्ये आपण नीरा बायपासचे काम पाहिले होते, हे काम देखील जवळपास पूर्ण झाले आहे। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे किंवा या अगोदरचाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो अपलोड केलेला आहे, नक्कीच तो व्हिडिओ पहा। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फलटण या शहराचा बायपास आणि या बायपासचे काम किती झाले आहे। तर या दिशेने हा नॅशनल हायवे 965 व पालखी मार्ग लोणंदच्या दिशेने येत असून, इथूनच उजव्या साईडला पालखी मार्ग शहरातून जात असून लेफ्ट साईडला 4 लेनचा बायपास सुरू होतो आणि या व्हिडिओमध्ये आपण याच बायपासचे काम पाहणार आहोत। राईट साईडला 2 लेनचा हा पालखी मार्ग शहरातून जात असल्यामुळे त्या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे। या बायपासच्या सुरुवातीलाच येतो हा कॅनल ब्रिज। या ठिकाणी राईट व लेफ्ट साईडला दोन्ही ठिकाणी डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून अप्रोच रोडचे काम सध्या सुरू असलेले पाहायला मिळत आहे। इथून पुढे दोन्ही साईडला बिटुमिन वर्क पूर्ण झालेले पाहायला मिळेल, फक्त लेन मार्किंग तेवढी बाकी आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो, मागच्या वेळेस आपण या ठिकाणी आलो होतो, परंतु अर्धवट शूटिंग सोडून आपल्याला रिटर्न जावे लागले। याचे कारण म्हणजे हाच तो पॉइंट, याच ठिकाणी आपला ड्रोन क्रॅश झाला होता आणि आपल्या ड्रोनचे 3 लेग डॅमेज झाले होते आणि जवळपास रिपेअरिंग साठी आपण 35,000 रुपये खर्च करून 3ही लेग नवीन टाकून आज आपला ड्रोन आपल्यासाठी या बायपासची अपडेट देत आहे। इथून पुढे काम जवळपास पूर्ण झाले असल्या कारणाने आपण इथून प्रवास करून तुम्हाला गोप्रो फुटेज दाखवणार आहोत। दोन्ही बाजूला लाईटचे पोल वगैरे लावलेले दिसत आहेत, त्यावरती सुंदर असं विठ्ठलाचा जे काही तिलक म्हटलं जातं, या गंधाचा जो आकार आहे तिलकाचा, तर तसा आकार आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की सेंटरला वृक्षारोपणचं पण काम पूर्ण झालेलं आहे या ओव्हरपासवरती। काही पॅचमध्ये आपल्याला काम बाकी असलेलं दिसत आहे पहा, या ठिकाणी काम म्हणजे आपल्याला बाकी असलेलं पाहायला मिळेल। त्यानंतर हा एक काय नाला किंवा नदी असेल छोटीशी, आय थिंक कोणती नदी आहे ती सांगता येणार नाही। इथं पण हा कंटिन्युअस ब्रिज हा सुरू आहे पहा। इथलं पण काम आपल्याला या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत आहे। दोन्ही ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि साईडला जे सर्व्हिस रोड आहेत त्याचं पण काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। हा बायपास आपण पाहू शकतो फलटणला, या दिशेला फलटण शहर आहे। मंडळी, प्रवास करत आपण येऊन पोहोचतो फलटण बारामती हायवे जवळ आणि या हायवे साठीच्या अंडरपासचे काम या ठिकाणी पूर्ण झालेले पाहायला मिळेल।
पुढे या बायपासच्या बिटुमिनचे काम पूर्ण झालेले असून केवळ लेन मार्किंग व फिनिशिंगचे काम तेवढे बाकी आहे आणि पुन्हा परत हा बायपास कनेक्ट करतो जुन्या नॅशनल हायवे 965 किंवा पालखी मार्गाला। एकंदरीत मंडळी आपण नॅशनल हायवे 965 जो पुणे पंढरपूर आळंदी पंढरपूर हा नॅशनल हायवे आहे, तर याच्या कामाचे अपडेट देत जो फलटणचा बायपास आहे ह्याचं आपण काम पाहिलेलं आहे आणि येऊन पोहोचलेलो होतो। आता हा जो या ठिकाणी 160 नंबरचा नॅशनल हायवे आहे, इकडल्या दिशेला आहे फलटण आणि इकडल्या दिशेला जातो हा महामार्ग पुढे बारामती हा हायवे आहे। याच्यावरती हा अंडरपास आपल्याला याचं काम आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ड्रोनद्वारे, त्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे। इव्हन ह्या महामार्गाचं किंवा ह्या बायपासचं जे काम आहे हे जवळजवळ आपल्याला 85 ते 90% पूर्ण झालेलं आहे। सुरुवातीला जे आपण पाहिलेल्या पोर्शनमध्ये कॅनल ब्रिज तेवढं काम बाकी आहे। मस्तपैकी सूर्यास्ताचा वेळ आहे, सूर्यनारायण अस्ताला गेलेलेच आहे, त्यामुळे आपण आता व्हिडिओला या ठिकाणी स्टॉप करणार आहोत, थांबवत आहोत। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब जर अद्याप केलं नसेल मित्रांनो। 40,000चा टप्पा आपण क्रॉस केलेला आहे, लवकरच 50,000 आपल्या आशीर्वादाने आपल्या म्हणजे सहकार्याने आपण 50,000चा टप्पा पार करणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।